नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनीच्या पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इन्स्पेक्टर त्यांच्या घरी आलेले असतात। तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगत असतात की राहुलनेच रिकामे कामं केलेले आहे, राहुलमुळेच झालेला आहे हा सगळा प्रकार। तेव्हा आता राहुल म्हणतो, नाही दादा, मी तुझ्या कॅबिनमध्ये गेलो होतो ना, तेव्हा आता मला 2-3 झुरळ दिसले होते, त्यामुळे मी त्या माणसाला कॉल केला आणि त्याला सांगितलं ताबडतोब ये आणि ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल कर। आता लगेच कला प्रश्न विचारते की आणि मग केकमधलं विष, ते कारण कलाच्या डोक्यामध्ये विचार चालूच असतो की हे पेस्ट कंट्रोल केलं तर मग केकमधलं विष कसं काय आलं। तेव्हा आता राहुलचा माणूस जो पेस्ट कंट्रोल करणारा असतो तो म्हणतो की मी फवारा त्यावर सुद्धा मारलेला होता, कारण सगळीकडेच फवारा मारायचा असतो ना, म्हणून मी बारीक बारीक झुरळ कुठेही घुसतात म्हणून मी त्यावर सुद्धा पेस्ट कंट्रोल केलं, म्हणूनच तो केक तो विषारी झाला असेल आणि म्हणूनच तो केक खाऊन म्हणून हे सगळं झालं असेल। तेव्हा आता कला पुढे येते आणि म्हणते राहुलला की राहुल, तुला हे सगळं ज्या दिवशी झालं त्या दिवशी तुला सगळं माहीत होतं, ज्या दिवशी उंदीर मरून पडले तेव्हा तुला हे सगळं माहीत होतं, मग तू आधी का नाही सांगितलं। तर आता हे ऐकून राहुल खूप घाबरलेला असतो, कारण कलाच्या डोक्यामध्ये विचार चालूच असतात आणि प्रश्नही उठतच असतात, म्हणून मग आता कला त्याला प्रश्न विचारते। तर राहुल मात्र आता घाबरलेला असतो, राहुलला काही सुचत नसतं, तो खूप गोंधळून गेलेला असतो। मात्र कला त्या टॉपिकवर येते आणि सरळ त्याला जाब विचारते सगळ्यांसमोर, आणि रोहिणी तर त्याच्याकडे बघतच असते। आता कलाला कळत असतं की राहुल पूर्णपणे घाबरलेला आहे, त्याने मुद्दामच हे केलं, असं कलाच्या डोक्यामध्ये आता विचार येत असतात। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।